इंडियाज गॉट लेटेंट या शोमुळे कॉमेडियन समय रैना, यूट्यूबर रणवीर अलाहाबादिया, कंटेंट क्रिएटर अपूर्वा पाखीजा चांगले चर्चेत आले। मात्र चर्चा फक्त या तिघांची नाहीये। या तिघांच्या सोबतच अलाहाबादियाची केस लढणारे अभिनव चंद्रचूड हे सध्या चर्चेत आलेत। नेमके कोण आहेत अभिनव चंद्रचूड, जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय मुंबई तक। कोर्टात रणवीर अलाहाबादियाची बाजू मांडणारे वकील अभिनव चंद्रचूड हे भारताचे माजी सरन्यायाधीश DY चंद्रचूड यांचे पुत्र आहेत। मुंबई उच्च न्यायालयात ते वरिष्ठ वकील म्हणून कार्यरत आहेत। याचबरोबर अभिनव चंद्रचूड हे एक प्रतिष्ठित वकील आणि लेखकही आहेत। मुंबईतील गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमधून त्यांनी कायद्याची पदवी म्हणजे LLB पूर्ण केली आहे। त्यानंतर हार्वर्ड लॉ स्कूलमधून कायद्याची पदव्युत्तर पदवी म्हणजे LLM त्यांनी पूर्ण केलंय। याचबरोबर स्टॅनफोर्ड लॉ स्कूलमधून डॉटर्स ऑफ द सायन्स ऑफ लॉ ही पदवी त्यांनी प्राप्त केली आहे। फ्रँकलिन फॅमिली स्कॉलर देखील ते आहेत। अभिनव चंद्रचूड यांनी अमेरिकेतल्या प्रतिष्ठित लॉ फर्म गिब्सन, डन आणि क्रचर इथ असोसिएट अटर्नी म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली। 2014 पासून मुंबई उच्च न्यायालयात ते प्रॅक्टिस करतात। त्यांना संवैधानिक बाबींवरचे तज्ज्ञ म्हणूनही त्यांच्याकडे पाहिलं जातं। वडिलांच्या कार्यकाळात त्यांनी सर्वोच्च न्यायालयात एकही केस लढवलेली नाहीये, जेणेकरून न्यायालयीन निष्पक्षता कायम राहील। रिपब्लिक ऑफ रेथॉरिक, फ्री स्पीच अँड द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, सुप्रीम विस्पर्स, कन्व्हर्सेशन विथ जजेस ऑफ द सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया 1980 to 1989 ही अभिनव चंद्रचूड यांची प्रसिद्ध पुस्तकं आहेत। याशिवाय त्यांनी भारतीय संविधान आणि न्यायव्यवस्थेशी संबंधित अनेक शोध निबंध आणि लेखही प्रकाशित केलेत। अभिनव यांची सविस्तर कौटुंबिक पार्श्वभूमी जर पाहिली तर त्यांचे वडील न्यायमूर्ती DY चंद्रचूड हे भारताचे 50वे सरन्यायाधीश होते। त्यांचे आजोबा न्यायमूर्ती यशवंत विष्णू चंद्रचूड हे देशाचे सर्वात जास्त काळ सरन्यायाधीश म्हणून राहिले। आता पुन्हा अलाहाबादियाच्या केसवर येऊयात। रणवीर अलाहाबादिया आणि इतर यूट्यूबर्स विरुद्ध अनेक राज्यांमध्ये FIR दाखल करण्यात आले आहेत। आसाम आणि महाराष्ट्र पोलीस या प्रकरणाचा सक्रियपणे तपास करतायत। अभिनव चंद्रचूड यांनी हे FIR रद्द करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात अपील केलेत। त्यांनी न्यायालयात युक्तिवाद केलाय की अलाहाबादिया यांना आसाम पोलिसांनी समन्स बजावले, ज्यामुळे त्यांच्या वैयक्तिक स्वातंत्र्यावर परिणाम होतोय। रैना, पाखीजा आणि अलाहाबादिया या तिघांविरोधात सध्या न्यायालयात खटला सुरू आहे। अलाहाबादियाच्या विरोधात देशात अनेक ठिकाणी FIR दाखल झालेत। एवढंच नाही तर लोकांमध्ये सोशल मीडियावरही रणवीर अलाहाबादियाच्या विरोधात मोठा संताप व्यक्त केला जातोय। सर्वोच्च न्यायालयानेही या तिघांना चांगलंच खडसावलंय। सध्या तरी या तिघांनाही कोणत्याही शोमध्ये दिसण्यावर बंदी घातलीय। त्याचा खटला लढवण्यासाठी बडे वकील लावण्यात आलेत। अभिनव चंद्रचूड हे कोर्टात त्यांची बाजू मांडतायत। दरम्यान रणवीर अलाहाबादियाला मुंबई पोलिसांकडून चौकशीसाठी समन्स पाठवण्यात आलंय, मात्र ते चौकशीसाठी उपस्थित राहत नाहीत। पोलीस त्यांच्या घरी देखील पोहोचले होते, परंतु त्यांच्या घराला कुलूप असल्याचं सांगण्यात आलंय। सर्वोच्च न्यायालयाने रणवीर अलाहाबादियाला कडक शब्दात फटकारले। सरन्यायाधीश म्हणाले, त्याच्या डोक्यात घाण भरली आहे, अशा वर्तनाचा निषेध केलाच पाहिजे। त्याच्या या बोलण्याने संपूर्ण समाजाला लाज वाटतेय। यावर आम्ही काय ऐकायचं, असंही कोर्टाने थेट सांगितलंय। न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती N कोटेश्वर यांच्या खंडपीठासमोर रणवीर अलाहाबादियाच्या याचिकेवर सुनावणी झाली। सुनावणीच्या सुरुवातीला ॲडव्होकेट चंद्रचूड म्हणाले की रणवीर अलाहाबादियाला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत। त्याची जीभ कापणाऱ्यास 5 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे। त्याला कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही, असं एका कुस्तीपटूने म्हटलंय। रुग्ण असल्याचं भासवून लोक त्याच्या आईच्या क्लिनिकमध्ये घुसतायत आणि त्यांना धमकावतायत। यावर न्यायमूर्ती कांत यांनी तुम्ही त्यांनी वापरलेल्या भाषेचा बचाव करत आहात का, असा सवाल केला। त्यावर बोलताना न्यायालयाचा अधिकारी असल्याने मला वापरलेल्या भाषेची चीड आली आहे। मला वैयक्तिकरित्या याचा राग आलाय, पण ती फौजदारी गुन्ह्याच्या पातळीपर्यंत जाते का, हा वेगळा प्रश्न आहे, असं चंद्रचूड म्हणाले। आता या प्रकरणात पुढे आणखी काय होईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाविषयी काय वाटतं, आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।